नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर. संपूर्ण महाराष्ट्राचं हवामान आज बदलत आहे. कोणत्या भागात पावसाचं कहर आणि कुठे उघडं आकाश, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट आणि पुढचे काही दिवस कसं असणार आहे हवामान जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मुंबई आणि उपनगरात आजही आकाश ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे. अधूनमधून हलक्या सरी पडतील, पण घाबरायचं कारण नाही. कोणत्याही सतर्कतेचा इशारा दिला गेलेला नाही. मात्र रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला गेला. पश्चिम महाराष्ट्रात पावसाची थोडी विश्रांती आहे. पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्याला हवामान विभागानं येलो अलर्ट दिला. या शहरामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर येथे हलकासा पाऊस सोडला तर हवामान निवांत राहील. पुढचे काही दिवस अशाच प्रकारचं हवामान पाहायला मिळेल. उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच धुळे, जळगावसोबत नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर या भागात सध्या मोठ्या पावसाची शक्यता नाही. मराठवाड्यात तर पावसाने बॅकसेट घेतली आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि नांदेड तसेच परभणी, हिंगोली या सगळ्या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे, पण कोणताही मोठा अलर्ट नाही. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला. काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. नदी नाल्यांच्या जवळ जाणं टाळावं. तर मित्रांनो, पुढचे काही दिवस पावसाचे लपंडाव असेच चालू राहणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हवामान अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.